उपहार अर्पण करून सुगंध दरवलताना आपल्याला जरूर अनुभवताना पाहायला मिळेल। अगरबत्तीचा हा सुगंध या क्रीडांगणाच्या सभोवताली या व्यासपीठावर मात्र दरवलताना आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण या गोष्टीची चर्चा सुद्धा करणार आहोत। स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 अर्थातच स्वराज्य 32 शिराला क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराला यांच्या संयुक्त विद्यमानं SWMPL 2025 स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चा दैदिप्यमान सोहळा आणि या सोहळ्या निमित्तानं आज पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन करतोय। 32 शिराला म्हटलं की मग आकर्षक मंदिरं, 32 शिराला म्हटलं की मग लोकांची एकात्मकता। आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते अगरबत्तीचा खरं तर सुगंध आपल्याला सभोवताली दरवलताना अनुभवताना पाहायला मिळेल। महाराजांच्या प्रतिमेसमोर मात्र नतमस्तक होत असताना आमचे सर्वच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील। येस आणि सन्माननीय समीरजी संदीपजी दिगे साहेब उपस्थित आहेत। अर्थातच आपण जर का पाहायला गेलं तर 32 शिराला सोबत नेहमीच मार्गदर्शक म्हणून राहिलेले समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे आमचे संदीपजी दिगे साहेबांना मी विनंती करू की आपणही आपल्या समवेत यावं। महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं आणि त्यानंतर आपण लगेचच खरं तर सर्वच मान्यवरांना मी विनंती करू की आपण खेळपट्टीकडे प्राचारण करावं। एका लाईनअपनं आपण दोन्ही टीम्सना जरूर सूचित करणार आहोत की आपण लाईनअप करून घ्या। लाईनअप करून आपण मैदानाकडे प्राचारण करूया। तिथेच आपल्याला करायचं आहे। तर या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण ही संपूर्ण क्षणचित्र कॅप्चर करतोय। चेक आपण पाहतोय त्या ठिकाणी शेडगेवाडी ग्रामस्थ डॉक्टर भूषण साहेब आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर भूषण साहेब यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी जायचं आहे। त्याचबरोबर येस आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। आमचे भोईर सर या ठिकाणी जातील मैदानामध्ये। त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा या पुढील आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत। दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करणार आहोत की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण किंबहुना आपण सर्कल समोर आपण वर्तुळाकार आपण या लंब वर्तुळाकार 30 सर्कल सीमारेषेलगत आपण सज्ज राहा। चल आपण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्ट सुद्धा करतोय। SWMPL 2025 प्रीमियर लीग ची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। सर्वच अतिथीगण सन्माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेबांचं आपण खरं तर मनापासून आभार कौतुक करूया। त्यांच्या समवेत अनिकेतजी देशमुख साहेब आहेत, आमिरजी मुलानी, सतीशजी पाटील साहेब, अर्थात ही सर्वच मान्यवर मंडळी आज विशेष खरं तर त्यांचं महत्त्व या स्पर्धेला देत असताना आपण या क्रीडांगणाचा आदर म्हणून आपण आज या धरती मातेला वंदन म्हणून आपण या खरं तर खेळपट्टीचं पूजन आपण करणार आहोत। अगदी मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करून या खेळपट्टीचं पूजन करून आपण या स्पर्धेला शुभारंभ करणार आहोत। टॉस या आपण लगेच करणार आहोत। आज या शुभ कार्याप्रसंगी खरं तर महाराष्ट्र गीतसुद्धा आपण महाराष्ट्राला मानवंदना देण्यासाठी आपण जरूर प्ले करणार आहोत। अर्थातच आपण त्यासाठी सुद्धा सज्ज राहा। सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण 30 सर्कलची पांढऱ्या रंगाची जी रेषा आहे तिथे मात्र आपण आपली जागा घ्या प्लीज।
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिराळा हा तालुका आणि आजूबाजूची 32 गावं अर्थातच समृद्ध 32 बाजारपेठा म्हणून ओळख असलेल्या 32 शिराळा हे नाव मात्र प्रचलित आपल्याला पाहायला मिळेल. घनदाट जंगल, डोंगर, शांत वाहणाऱ्या नद्या यामुळे निसर्ग सौंदर्य असा हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज खरं तर 32 शिराळा याच विभागातील खरं तर 32 स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आपल्याला पाहायला मिळते स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 SWMPL 2025 आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ओपनिंग सेरेमनी आपण पाहताय. आणि या ओपनिंग सेरेमनी दरम्यान आमचे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वच मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या धरती मातेचा आदर म्हणून आपण खरे पाहता क्रिकेटची देवता म्हणजेच या विकेटचं पूजन आपण करतोय. 22 यार्डाची विकेट, 22 यार्डाच्या विकेटवर मात्र 22 खेळाडू खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे घटक म्हणून या स्पर्धेसोबत जोडले जातील त्या सर्वच घटकांचा खरं तर मी म्हणेन सर्वच खेळाडूंचा खेळ उत्तमरित्या होऊ दे. कोणत्याही खरं तर मी म्हणेन खेळाडूला कोणती इजा होऊ देऊ नको त्यासाठी आपण खरं तर धरती मातेला वंदन करतोय. गणपती बाप्पाचरणी आपण साकडं घालतोय की संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होऊ दे. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पुष्पहार अर्पण करून या विकेटला सतेज आपण सजवतोय. पहा ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला ओम साई MTCच्या स्क्रीनवर आपल्याला ही संपूर्ण क्षणचित्र पाहायला मिळतील. हा मोठा थाटमाट, हा मोठा खटाटोप, ही मोठी राजेशाही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण काही क्षणामध्येच पृथ्वीच्या गाभाऱ्यातील सर्वश्रेष्ठ फल म्हणून ओळख असलेलं श्रीफल अर्पण करून आपण या स्पर्धेचा शुभारंभ सुद्धा करणार आहोत. सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करू एक एक करून आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवून आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवून आपल्याला करता हा ओपनिंग सेरेमनी हा उद्घाटन सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. जसं श्रीफल वाहिलं जाईल तसं आपण गणपती बाप्पाला साकडंही घालणार आहोत. गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करू, अनिकेत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण श्रीफल वाहावं. अगदी रंगीबेरंगी छटा आपल्याला पाहायला मिळतील. अनेक वेगवेगळे संघ वेगवेगळ्या रंगभूषेमध्ये खेळ करताना आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एक मोठी राजेशाही स्पर्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानं स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना पाहुण्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये खरं तर आपण उद्घाटन सोहळा पाहताय. गणपती बाप्पाचं स्मरण आपण करतोय. शुभ कार्याला प्रारंभ आपण करतोय. महाराजांचा खरं तर आदर्श समोर ठेवून आपण या स्पर्धेला आरंभ आणि शुभारंभ करतोय. मनापासून या मातीचे आभार. खरं तर या क्रीडांगणावर आपला खेळ साकारणार होता. हीच माती तुम्हाला सांभाळणार आहे. मातीचा खरं तर आदर करा. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे या खेळाच्या या मातीचा या क्रीडांगणाचा अनादर होणार नाही याची दखल प्रत्येकजण घेईल. आणि म्हणूनच खरं तर आज आमची माती आमची माणसं खरं तर ही संकल्पना रुजवून आज प्रत्येक खेळाडू खरं तर मैदानामध्ये एक चांगला रिस्पेक्टफुल खेळ करण्याचा प्रयत्न करतील. सर्वांना आपण जरूर शुभेच्छा देतोय. उगवत्या सूर्यासोबत खरं तर पहिली मुहूर्ताची मॅच आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि या पहिल्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक पाहुण्याच्या पवित्र शुभ हस्ते आपण श्रीफल अर्पण करतोय. श्रीफल अर्पण करून काही क्षणामध्येच आपण DJ मास्टरला ही सूचित करणार आहोत की महाराष्ट्र गीत आपण सज्ज ठेवा. कार्यक्रमाची प्रास्ताविका जर का आपण पाहिली तर देवदेवतांचं आपण पूजन केलं, प्रतिमा देवतेचं आपण पूजन केलं, ग्रामदेवतेला आपण वंदन केलं, नामस्मरण आपण केलं. असं म्हणतात की नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होतं, नामस्मरणाने खरं तर मन एकाग्र होतं. आणि म्हणूनच की काय एकाग्र चित्तेनं आज खरं तर अनेक घटकांची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे आपल्याला पाहायला मिळतील. आपण एन्जॉय करताय. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना श्री मयूरेश्वराय नमः, श्री सिद्धिविनायक नमः, श्री बल्लारेश्वराय नमः, वरद विनायक नमः, चिंतामणी नमः, गिरिधाचमक नमः, विघ्नेश्वराय नमः, महागणपती नमः. गणपती बाप्पा मोरया आपण असं म्हणतोय. आणि आभालागत माया तुझी आम्हावरी राहू दे असं आपण गणपती बाप्पाला साकडं घालूया. आणि त्यानंतर अध्यक्षांच्या पवित्र शुभ हस्ते आपण श्रीफल अर्पण करतोय. प्रत्येकानं खरं तर प्रत्येकाला आपण हा मान आज आपण पाहिलं तर क्रिकेट रूपी दीप प्रज्वलित करून आपण देवाचं नामस्मरण केलं.
श्रीफल अर्पण करून आपण विकेटचं पूजन केलं, पुष्पहार अर्पण करून आपण विकेटचं पूजन केलं. त्यानंतर आपण खरे पाहता महाराष्ट्र गीत आपण घेणार आहोत. महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की मग आपण डीजे मास्टर महाराष्ट्र गीत सज्ज असेल तर आम्हाला थोडं सूचित करा. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण कर्तव्य ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. येस, आपण जर पाहिलं ना आपल्या असोसिएशनचे स्वराज्य असोसिएशनचे दिवंगत स्वर्गीय राजेंद्रजी घोडविल साहेब यांच्या स्मृतीला प्रथम आपण उजाळा देऊया. आणि पहलगामचा जो आपला किस्सा झाला त्याच्यासाठी आपण 2 मिनिटं शांतता राखून सर्वांनी जरा कॅप काढून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्यांच्यासाठी. एक साथ सावधान, आगे सावधान. हरिओम हरिओम. त्यानंतर आपण डीजे मास्टरला सूचित करू की आम्हाला थोडे इंडिकेट करा जर का महाराष्ट्र गीत सज्ज असेल. त्यानंतर आपण महाराष्ट्र गीत आणि त्यानंतर आपण पहिला नाणेफेकीचा कौल आपण साहेबांशी थोडा संवाद आम्ही करू. त्यानंतर लगेचच आपण त्यांच्याच पवित्र शुभहस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आम्ही करू आणि त्यानंतर मात्र ऑफिशियल मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे.
जय महाराष्ट्र, जय शिवराय. खरं तर महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आपण नुकतंच सादर केलं. चला आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच विनंती करणार आहोत की आपण समोर या पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला करायचं आहे पहिला नाणेफेकीचा कौल आणि पहिला नाणेफेकीचा कौल करून आपण पाहुण्यांच्याच पवित्र शुभ हस्ते आपण स्पर्धेचा शुभारंभ सुद्धा करणार आहोत. आम्ही पुण्याच्या सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच येतील. पहा खरं तर या विकेटला नतमस्तक झाले कॅप्टन. ही बाब ही चांगली संस्कृती जपत असताना नुकतंच महाराष्ट्र गीत आपण सादर केलं. अर्थातच अनेक कामगारांच्या कष्ट आणि घामानं उभं राहिलेलं हे महान असं महाराष्ट्र. कालच आपण महाराष्ट्र दिन खरं तर साजरा केला. आज खरे पाहता नाही नक्कीच हरकत नाही संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर स्पर्धेच्या या सीझनच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना अगदी शेवट गोल आज स्वराज्य बत्तीस शिराला यांचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल स्पर्धेदरम्यान आणि सर्वच खेळाडूंना सर्व टीम्सना आणि आमच्या आयोजकांना कशा शुभेच्छा देणार? स्वराज्य वारणा मुरणा प्रीमियर लीग 2025 अतिशय दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आत्ताच अनिकेत दादा आम्ही बोलत होतो की पारा अगदी 45च्या वरती गेला आहे. आणि माझ्या मनात असं आलं की दादा ही 32 शिराळ्याची मुलं आहेत, नागाबरोबर खेळणारे वाघ आहेत ते आमचे सगळे, त्यामुळं त्यांना काय होणार नाही आहे. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे, उन्हाचा पारा जास्त आहे. आणि अशाच प्रकारे आज भारतावरती जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याला तोड देण्यासाठी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे वाघ तयार असतात आणि हे असेच क्रिकेट खेळून आपले मैदानी खेळ खेळून तयार झालेले असतात. आणि म्हणूनच मला अभिमान आहे की काल परवा एक ताई त्यांची मी इंटरव्ह्यू छोटीशी ऐकली आणि त्याच्यामध्ये त्या बोलत होत्या की मी लद्दाख असू द्या सगळ्या महत्त्वाच्या बॉर्डर आहेत जिथं फार कठीण प्रसंग आहे त्या ठिकाणी फक्त पश्चिम महाराष्ट्रातली पोरं त्या ठिकाणी सैन्यात काम करताना दिसतात. त्याची खरी उजळणी या मैदानात होते. आणि म्हणूनच निरोगी तरुण घडवण्याचं हे तुमच्या हातून सगळ्यांच्या कार्य होतं आहे. आणि स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगला मनापासून शुभेच्छा देतो. अनिकेत दादा आपण सगळ्यांनी अशाच प्रकारे या आपल्या सगळ्या मुलांना एकत्र करण्यासाठी आपण 300-350 किलोमीटरवरून इथं येत असतो आणि या सगळ्यांना या कामाच्या व्यापातून पुन्हा फिट करण्यासाठी आपण सातत्यानं असं प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यानंतर आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. चला या फ्रेमच मान्यवरती अनिकेत दादांना मी विनंती करू की यावं आपण समोर. हु विल कॉल? आर्यन 11 शेडगेवाडी टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापा इज द कॉल. काटा आलाय. टॉस जिंकलात, अभिनंदन. समोर या. कसं वाटतं एकंदरीत? जरी गरमागरमीचं वातावरण तितकं सोडलं तर अगदी मनमोहक संपूर्ण क्रीडांगण सजवलं, व्यासपीठसुद्धा फार छान सजले, खेळपट्टी छान सजले, एव्हरीथिंग इज ऑल सेट टू रिझ्यूम द गेम. काय असणार डिसिजन? टॉस तुम्ही जिंकलात. आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करू कारण पहिलीच मॅच आहे, अंदाज नाही ग्राउंडचा, त्यामुळे आम्ही पहिली बॉलिंग करू. एकंदरीत आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे. ऊन किती असलं तरी आपले ते खेळणारच भरूनच ठेवले तरी, त्यामुळे नियोजन पण चांगलं आहे आणि प्लेअर पण चांगलेच खेळतील. शुभेच्छा असतील तुम्हाला. एकंदरीत कॅप्टन अनिकेत दादांशी आम्ही थोडा संवाद थोडी कॅप्टन तुमच्याकडे बॅटिंग केले, अपोजिट टीम कॅप्टन छान वाटते दृष्टी. मला एकंदरीत काय सांगता येईल स्पर्धेदरम्यान आणि आयोजकांना नेहमीच असते त्यांना काय सांगता येईल? स्पर्धा खूप छान आहे. सर्वप्रथम सर्व खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा असतील. आणि उन्हाचा खूप पारा वाढला आहे. सर्व प्लेयरांनी फक्त पाण्याचं सेवन जास्त केले पाहिजे. शुभेच्छा असतील कॅप्टन. आमचे मान्यवर आहेत त्यांचाही आम्ही थोडा संवाद ऐकणार आहोत कारण संपूर्ण खरं तर प्रवास बघितला तर गावाकडनं आज थेट बरीच मेहनत, परंतु त्या मेहनती पलीकडे प्रेम आणि खरं तर प्रीती या दोन गोष्टी मात्र आपल्या समवेत जुळल्या गेल्या. तुम्हाला एकंदरीत आयोजकांना काय सांगता येईल?
स्वराज्य मोरणा वारणा प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वासाठी आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत आणि आज या उद्घाटन प्रसंगी आपल्या ऐरोली विधानसभेचे नेते युवा नेते आदरणीय अंकुश बाबा आज आपल्या सगळ्यांना इथली उपस्थिती लाभली. सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आम्हाला इथं बत्तीस शिराळ्यातल्या सगळ्या मुलांना आपण मार्गदर्शन करायला उपस्थित राहिलात. खरं तरी नियोजन आल्यापासून जे बघतोय की ज्या कमिटीने याच्यामध्ये दोन्ही असोसिएशन असतील दोन्ही काम जे केले ते अउल्लेखनीय आहे. कारण हे असं बघण्यात येत नाही. कारण सकाळी तुम्ही माझ्यामध्ये रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम केले. आत्ताच मला कळालं की स्वतः जोपर्यंत उभा राहत नाही बाबा तोपर्यंत हे असं मेहनत ते रंग लागून येत नाही. त्यांना स्वतःला आवड एवढी पाहिजे असते की त्यातूनच हे असं घडतं एखादं चांगलं चित्र. त्यामुळे खूप चांगलं नियोजन केले. खूप चांगली स्पर्धा पार पडू दे. 3 दिवस आहे. आयोजकांनी सगळ्या प्लेयरांच्या पाण्याची व्यवस्था त्यांची हायड्रेशन ती व्यवस्था नीट करावी. कारण एखादा चांगला खेळाडू घडायला सगळ्या ह्या गोष्टी जुळून यायला लागतात. आणि विजय पावलेसारखं एक उदाहरण आपल्या तालुक्यात आहे की एक आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन तो खेळतो आहे. असे भरपूर खेळाडू आज या मातीतून नवी मुंबईतून घडतील या अपेक्षा आशा व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला सर्वांना बोलवून जो मान सन्मान दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचबरोबर मुलांना सरांना मी विनंती करू की आपण थोडं पुढे यावं. 32 शिराळा ग्रामीण असोसिएशनचे करते ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. एकंदरीत 2 असोसिएशन एकत्र आलेत. आज एक चांगला युनिटीचा मेसेज आपण जगभरात देतो, आपल्या तालुक्याला देतो, अगदी महाराष्ट्राला देतोय. एकंदरीत तुम्हाला काही कशा शुभेच्छा देता येतील? खरं तर असोसिएशनचं कामच आहे की खेळाडू घडवणे ह्या उद्देशानं असोसिएशन निर्माण होतं. आणि 2 असोसिएशन एकत्र येणं आणि एवढी मोठी भव्य स्पर्धा भरवणं हे खेळाडूंसाठी खरंच एक चांगली बाब आहे. आणि मी तर संदेश असा देईन की जे जुने खेळाडू आहेत त्यांनी नवीन खेळाडूंना जादा आपण प्रोत्साहन द्यावं. आणि क्रिकेट असं खेळ आहे की ज्यामध्ये आता टेनिस बॉलला फार चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळं रिटायरला आलेली जी खेळाडू आहेत त्यांनी नवोदित खेळाडूंना घडवावं. जसं ग्रामीणमधून पण ते खेळाडू घडतायत तसंच या माध्यमातून खेळाडू घडतायत. आणि अनेकांची रोजीरोटी म्हणून काही जणांनी क्रिकेटला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर त्या पद्धतीनं मुलांना काही ना काही ते प्लॅटफॉर्म मिळेल, पुढे जाण्याची संधी मिळेल. आणि असोसिएशननं नेहमीच अशा पद्धतीचं छान प्रयत्न करणं गरजेचं आहे. थँक्यू. थँक्यू. आम्ही येस त्याच्यानंतर आपण खरं पाहता या संपूर्ण स्पर्धेचं विजेतेपद त्या ट्रॉफीचं आपण खरं तर पूजन करणार आहोत. आणि पूजन केल्यानंतर आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण व्यासपीठाचारण व्हावं. त्यानंतर आपण या शुभारंभ करू. ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहत आहे प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केली गेली आहे. सन्मान्य श्री अशोक राजाराम पाटील अण्णा आणि श्री विकास पांडुरंग पाटील भाऊ यांच्या आपल्याला ही संपूर्ण खरं तर ही आकर्षक अशी दिव्य ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक आणि त्याचबरोबर माजी चेअरमॅन सेवा सोसायटी हिरवडे अशोकजी पाटील आणि विकासजी पाटील यांच्या वतीनं आपल्याला ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे. आमची मिखी आणि मिनी सुद्धा मात्र सज्ज असतील. अगदी त्यांची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आर्टिफिशियल कलर्सच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेला चांगला साज देतोय. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानं आपण पाहणार आहोत स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा दैदीप्यमान सोहळा. स्पर्धेच्या निमित्तानं आज विशेष उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळाली. ऐरोली विधानसभेचे राजकीय वर्तुळामधील एक मोठं नाव सन्माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आणि मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष फाउंडर प्रेसिडेंट अंकुश बाबा कदम साहेबांचा विशेष आभार. त्याचबरोबर शिवतेज पतसंस्थेचे चेअरमॅन मगाशी ज्यांनी चांगला उल्लेख केला अनिकेतजी देशमुख साहेब दादा उपस्थित आहेत. त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. हेमंतजी जाधव यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे ॲडवायझर आहेत सल्लागार त्यांना मी विनंती करू ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. त्याचबरोबर एक स्वतः खरं तर एक लेझेंड खेळाडू आहेत सरांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे.
आमिरजी मुलानी सरांचं आपण मनापासून कौतुक करूया. अर्थातच संस्थापक 32 शिराला क्रिकेट असोसिएशन ग्रामीण त्यांनी मगाशी चांगला उल्लेख केला. त्याचबरोबर सतीशजी पाटील महाडिक युवा शक्ती अध्यक्ष मंदूरचे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा आपण सर्वप्रथम शुभ सन्मान सुद्धा घेणार आहोत. चला आपण पाहुण्यांचा सन्मान घेणार आहोत. काही कारणास्तव खरं तर पुढच्या मीटिंगसाठी आज साहेबांना जायचं. आपण सर्वप्रथम महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, तुम्हा सर्वांचे युवा लाडके नेतृत्व मान्य श्री अंकुश बाबा कदम साहेबांचा विशेष सन्मान आपण करूया. आणि या सन्मानार्थ आम्ही विनंती करू आमच्या असोसिएशनचे सन्मान्य विकास अण्णा पाटील साहेबांना की आपण आपला पवित्र शुभ हस्ते महाराष्ट्राची ओळख असलेली खरं तर ही माय अनिकेतजी देशमुख दादांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. शिवतेज पतसंस्थेचे चेअरमॅन आणि त्याचबरोबर आज जर का पाहिलं गेलं तर फार छान खरं तर मगाशी मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलं आणि चांगल्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. अनिकेतजी देशमुख साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. पुणच्या तुतारी वादनानं खरं तर महाराष्ट्राचे हे वाद्य छत्रपती शिवाजी महाराज खरं तर युद्ध लढाई जिंकून आल्यानंतर महाराजांचं स्वागत, मावल्यांचं स्वागत ज्या तुतारी वादनानं व्हायचं अगदी तेच तुतारी वादन आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. आलेल्या तमाम अतिथींचं आपण करतोय वारणा मोरणा प्रीमियर लीगच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम. बाजूला आपण फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग केअर लगेच मैदानामध्ये उतरा. पंच लगेचच ताबा घेतील. चेक. दोन्ही संघांना विनंती असेल की कृपया आपला 12वा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू पडण्याच्या जर आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर आपल्यापर्यंत नियमावली पोहोचवलेली आहे याची दक्षता घ्या. पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची सर्व 10 संघांनी विनंती दक्षता घ्यायची आहे. आणि आज जर पाहिलं ना तर दोन असोसिएशन एकत्र येऊन काय ताकद असते, आपल्या अस्तित्वाची लढाई काय असते आणि ते दाखवलंय करून. पाहिलं तर चेतन पाटील असतील, त्यानंतर बाळकृष्ण पाटील असतील, महेश पवार असतील, अंकुश जाधव असतील, तुषार असेल, त्यानंतर संपूर्ण पदाधिकारी दोन्ही असोसिएशनचे त्यांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. कारण जर पाहिलं ना तर दोन असोसिएशन एकत्र येणं म्हणजे तर दोन मणी एका माळेमध्ये एका धाग्यामध्ये ओवणं काय असतं हे आज या लीगच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहिलं ना 10 संघ लढतील, 10 संघ भिडतील एका तख्तासाठी. 160 योद्धे लढतील एका तख्तासाठी. कोण होईल चॅम्पियन येणारे 3 दिवस सांगून जातील कोणता संघ सरस ठरेल. पहिलेच फाईट बिग बॅटल पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोरे तर दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी. 3 दिवस जर पाहिलं तर दोन्ही संघांच्या 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा.